जय गुरुदेव मित्रांनो. आपण पतंजली योगसूत्रे या बाबतीत बोलत होतो आणि मागील भागात जो आपला शेवटचा विषय झाला होता तो म्हणजे ईश्वर प्राणिधारणा, म्हणजे परमेश्वराला तुम्ही शरण जा किंवा वन पॉईंट डिव्होशन असं म्हणूया आपण त्याला. तर आता या पुढे परमेश्वराला शरण जा. मग प्रश्न असा आहे की हू इज गॉड, व्हॉट इज गॉड, परमेश्वर कोण आहे हे बघायला हे आपण पाहायला पाहिजे. आता मित्रांनो, परमेश्वर कोण आहे जगात, तर परमेश्वर ही काही एखादी वस्तू नाही की ती दाखवण्यासारखी. तर जगात जे काही ओतप्रोत जे प्रेम भरलेलं आहे ती एक परमेश्वराची झलक आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. या जगात प्रेमाशिवाय असं म्हटलं जातं की दुसरं काहीच नाही आहे, किंवा ज्या काही घटना घडतात त्या प्रेमामुळेच ह्या क्रिएचर्समध्ये घडत असतात. जर आपण सूर्यमालिकेचा विचार केला तर सूर्याभोवती वेगवेगळे ग्रह फिरतात, हा त्याचाच परिणाम आहे. मित्रांनो, जीसस म्हटले होते की लव्ह इज गॉड अँड गॉड इज लव्ह. परमेश्वर हे प्रेम आहे किंवा प्रेम म्हणजेच परमेश्वर असंही म्हटलेलं आहे. आणि आपण सृष्टीत जर पाहिलं तर उपजत प्रेम आहे असं म्हणूया आपण. उपजतच सृष्टीत प्रेम आहे. कसं आहे तर तुम्ही गाय आणि वासरू बघा. गाईला उपजत वासराची काळजी घेण्याविषयी ज्ञान प्राप्त ऑलरेडी झालं आहे, तिला प्रेम त्या वासराबद्दल आहे. माकड घ्या, माकड त्याच्या पिल्लाची किती काळजी घेतं. हत्ती घ्या, हत्तीसुद्धा स्वतःच्या पिल्लाची कशी काळजी घेतली जाते. म्हणजे प्रेम हे जे आहे तर बिल्ट इन प्रोग्राम म्हटलं तरी चालेल आपण ह्या सर्वामध्ये, क्रिएचर्समध्ये. वनस्पतीचा विचार करतो आपण त्यावेळेस फुलं फुलतात, कशामुळे? प्रेमामुळे. म्हणजे या जगात प्रेम ही अशी गोष्ट आहे की सर्वांना बांधून ठेवते, असं म्हटलं तर वाव होणार नाही. ह्या सर्वांना बांधून ठेवणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे प्रेम. किंवा अगदी तुम्ही पदार्थ विज्ञानाचा विचार केला तर मॉलिक्युल्स असतील, ॲटम्स असतील. ॲटममध्ये मग आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन कॅरीज निगेटिव्ह चार्ज, प्रोटॉन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन हा फिरत असतो. मित्रांनो, हे प्रेमाचंच प्रतीक आहे. प्रोटॉनवरती सेंटरला तुमचा न्यूट्रल असतं. तर हे जे उपजत जे आहे ते सृष्टीमध्ये ओतपोत प्रेम भरले आहे. किंबहुना तुमच्या जीवनाचा जो गाभा आहे ना तोच मुळात प्रेम आहे असं म्हटलं पाहिजे आपण. तर या सर्व बाबतीत विचार केला तर आपण जे काही आपलं आत्मा, कॉन्शियसनेस ज्याला म्हणू आपण, हे मात्र काही वेळेस कसं आहे, एखाद्या आकाशावर ढग आल्यानंतर कसे झाकोळले जातात आणि नंतर सूर्याचा प्रकाश पुढे दिसत नाही. तद्वतच त्याचप्रमाणे की आपल्या जीवनात जे 5 प्रकारच्या सफरिंग्ज म्हणू किंवा दुःख म्हणू की ज्यामुळे आपल्याला तो थोडासा मूळ प्रेमापासून, मूळ तुमच्या स्वभावापासून दूर फेकण्याची जी एक दूर फेकण्याचा जो प्रकार घडतो त्या 5 प्रकारच्या दुःखामुळे किंवा 5 टाईप्स ऑफ सफरिंगमुळे होतो. त्याच्यातलं जर पहिले जर विचार केला तर अविद्या म्हणजे काय, तर इग्नोरन्स. इट्स इग्नोरन्स. तुम्ही काय करत असता की सतत बेचैन असता, की सतत बेचैन म्हणजे हे मिळू ते मिळू याच्यात थोडंसं कन्फ्यूज असतात. दुसरी गोष्ट, आपल्या जीवनात आपण सृष्टीत जो बदल घडत आहे, चेंज हा सतत घडत असतो. परंतु सर्वसाधारणपणे माणूस विचार असा करतो की जे सृष्टीतलं बदल घडत आहे तो परमनंट समजतो आणि ज्या परमनंट गोष्टी आहेत त्या बदलणाऱ्या समजतो आणि इथं थोडीशी गल्लत होते. बरोबर आहे. म्हणजे परमनंट गोष्टी तुम्हाला इम्परमनंट वाटायला लागतात. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या जीवनात आपण असं विचार करतो की
मी इथं पृथ्वीवर आलो आहे आणि मी तह्यात राहणार आहे या दृष्टीनेच थोडासा विचार करतो, विच इज टोटली रॉंग. कारण प्रत्येक दिवशी तुमच्या शरीरात बदल होतो आहे, सृष्टीत बदल होतो आहे, दिवस रात्र सीझन्स बदलतात, सगळं बदलतं, सगळ्या गोष्टी बदलतच राहतात. याची जाणीव तुम्हाला बऱ्याच वेळेस होत नाही आणि ती जाणीव होणं अत्यंत गरजेचं आहे. तो विद्येचा भाग झाला. पण आपण अविद्येने ग्रासलेला असतो म्हणून आपल्याला हे लक्षात येत नाही. म्हणजे आपण नेहमी आनंद मिळावा म्हणूनच धडपडत असतो मित्रांनो. आनंद मिळावा म्हणून सतत बेचैन असतो, धडपडत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे की जे सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी असतात की कुणीतरी तुमचा अपमान केला तर तुम्ही ते कायमस्वरूपी डोक्यात घेऊन बसता. त्याच्या डोक्यात काय विचार होता, काय कशामुळं काय ह्याचाही न विचार करता आपण चुकीच्या गोष्टीचा भ्रम करून घेतो आणि त्या गोष्टीशी स्टक राहतो. ते सुद्धा तुमच्या दुःखाला कारणीभूत होतो. एखादा फोन आला चुकून, बस दिवस खराब जाणार तुमचा. कोणाचा तरी चुकीचा फोन आला, चुकीच त्यांनी काही तुमच्याशी संबंध बोलला, दुरोत्तर केली, तर तुम्ही आतून फार निराश होता आणि दिवस खराब जातो. म्हणजे हे तुम्हाला काय त्रासदायक दुःखदायक देणारी घटना म्हणून हा विद्येचा भाग झाला. वास्तविक त्या परिस्थितीत तो व्यक्ती कदाचित काही वेळाने विसरून बी जाईल. ती मतं ही सतत बदलत असतात. माणूस बदलतो तशी मतंही बदलतात. त्यामुळं इथं परमनंट काहीच नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरा जो दुःखाचा आहे प्रकार किंवा जे सफरिंगमधलं म्हणू आपण, ती म्हणजे अस्मिता. अस्मिता म्हणजे कसं असतं, मी आणि माझं याच्यात आपण गुंतलेलो असतो. मी आणि माझं याचा तुम्ही थोडासा जर विचार केला तर काय लक्षात येईल की मी म्हणजे मी कुठल्या तरी पदावर आहे, मी काहीतरी मला समाजात काय मान असेल, सन्मान असेल किंवा मी वेगळा आहे. सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे की स्वतःचं वेगळेपणे ठसठणीस म्हणून उघड करून इतरांपासून तोडणे ही गोष्ट तुम्ही करत असता अस्मितामध्ये. मी करून काय करता की तुम्ही युनिव्हर्सला किंवा या सर्व सृष्टीचा एक अविभाज्य भाग आहात हे विसरून तुम्ही काय करता, आय एम समथिंग डिफरंट हे तुम्ही क्रिएट करता. हे सुद्धा तुमच्या दुःखाला कारणीभूत असतं. आणि स्वतःच बऱ्याच वेळेस कल्पना करतो की त्या कल्पनासुद्धा तुम्हाला त्रास देतात. की ती कल्पना आणि वास्तविकता यात खूप मोठा गॅप असतो. पण तुमच्या मनातल्या कल्पना देखील तुम्हाला त्रासदायक ठरतात. यासाठी गुरुजींनी काय सांगितलं आपल्याला की डिफरंट काइंड्स ऑफ म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आपले कोर्सेस आहेत. कशासाठी कोर्सेस आहेत, हे सगळं इरेज करण्यासाठी आहे. इरेज करायचं म्हणजे काय, टू बिकम हॅलो अँड एम्प्टी. तुम्ही जर आतून जर एकदम फ्री झाला, आतूनच तुम्ही मोकळे झाला, हॅलो अँड एम्प्टी झाला, तर तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला त्रासदायक आहेत त्या निश्चितपणे त्याला त्रास देणार नाही. तुमचं वास्तविक अस्तित्व हे कसं आहे माहिती आहे का, आकाशासारखं आहे. अस्तित्व तुमचं आकाशासारखं आहे आणि तुम्ही ढगासारखे इतके फ्लाईंगमध्ये राहायला पाहिजे. म्हणजे तुमच्यात जडत्व नसायला पाहिजे. थोडक्यात असंही म्हणूया आपण. तर तुमचं हे सर्वव्यापी अवकाशासारखं तुमचं जे काही चैतन्य आहे त्याच्याशी संलग्न न राहता मी माझे याच्यात गुंतून पडल्यामुळे आपल्याला काय होतो, त्रास होतो, दुःख होतं, असंही म्हणूया आपण. तर या मी आणि माझे हे असं म्हणत असताना आपण ह्या महान जे अस्तित्व आहे याच्यापासून आपण काय करतो, विभक्त होतो, दूर लोटले जातो आणि हे अत्यंत चुकीची त्रासदायक गोष्ट आहे. तिसरं काय आहे की क्रेविंग म्हणून स्ट्रॉंग क्रेविंग असतात की मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला असंच पाहिजे. हे तुम्हाला नेहमी दुःख देणारी गोष्ट आहे. किंवा भीती वाटणे, लक्षात आलं की भीतीसुद्धा वाटते, फिअर्स, अकारण भीती वाटते. म्हणजे कुठंही जायचं असेल, काय होईल, माझा ॲक्सिडेंट होईल का, किंवा पुढचा मला काय म्हणेल. म्हणजे तुम्ही स्वकल्पनेत अकारण भीतीपोटी त्रास करून घेता किंवा दुःख करून घेता. तिसरी शेवट लास्ट थिंग काय आहे तर द्वेष. आपण बऱ्याच वेळेस निष्कारणपणे एखाद्या आवर्षण किंवा द्वेष असं म्हणूया की न आवडणारी गोष्ट, बरोबर, त्याच्यावर आपण हे करतो, कॉन्सन्ट्रेट करतो. पण तुम्ही काय करता की ज्याचा द्वेष करता त्याच्या सगळ्या क्वालिटीज म्हणजे निगेटिव्ह गोष्टी किंवा क्वालिटीज तुमच्याकडे अट्रॅक्ट करता, ते जे तुमच्या हेल्थच्या दृष्टीने अजिबात चांगलं नाही मित्रांनो. कारण तुम्ही दुर्गुण घेत आहात, तुम्ही सतत डोक्यात तोच विचार ठेवत आहात. तर द्वेष करणं हे
चांगलं नाही, हे त्रासदायक आहे. ज्याचा तुम्ही द्वेष करता तो निवांत असतो, त्याला काही माहिती नसतं, पण तुम्ही त्याच्याविषयी द्वेष हा मनात सतत बाळगून असता. जर हे 5 जे प्रकारचे क्लेश आहेत, सफरिंग जे दुःख आहेत, हे जर तुम्ही बाजूला सारले तर तुमच्यातला परमेश्वर जो आहे हृदयातला तो ब्लॉझम व्हायला वेळ लागणार नाही. कारण काय माहिती आहे का, ह्याच्यात जे काही 5 गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत, ह्या जर बाजूला सरकल्या तर तुमचं जे मूळ अस्तित्व आहे, मूळ स्वभाव आहे, त्याच्यावर तुम्ही निश्चित याल. कारण ह्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात ना, ह्या 5ही गोष्टी ह्या परिघावर आहेत, ह्या सेंटरला नक्कीच नाहीत आहे. ह्या परिघावरच्या 5 गोष्टी जर बाजूला सरकल्या तर यू आर सेंटर्ड, किंवा तुम्ही तो केंद्रबिंदू आहात, हे निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो. आता याच्याही पुढं जाऊन काय होतं की कर्म करतो आपण, आणि काही कर्म हे मेरिटफुल असतात, काही कर्म हे डिमेरिटफुल असतात. मग उपयुक्त कर्म म्हणू आपण त्याला. मी कुणाला तरी मदत केली असं गृहीत धरा, मी ज्यावेळेस एखाद्याला मदत करतो त्यावेळेस काय होतं, त्याचे ब्लेसिंग किंवा त्याचे चांगुलपणा माझ्याकडे येतो. दॅट इज मेरिटफुल कर्म किंवा उपयुक्त असणारा तुमचा कर्म. पण आपण काही कर्म असे करतो दुसऱ्याला त्रासदायक होतात, मग ते डिमेरिटफुल कर्म झाले. बऱ्याचशा वेळेस तिसऱ्या टाईप जे आहे ते मिक्सचर ऑफ बोथ, म्हणजे उपयुक्त आणि त्रासदायक अशाही प्रकारचे कर्म असू शकतात. आणि चौथं जे आहे तो काय आहे, ज्याच्यापासून कसल्याही प्रकारचा म्हणजे मेरिट पण नाही, डिमेरिट, उपयुक्तता नाही आणि अनुपयुक्तताही नाही, अशी 4 प्रकारची ही कर्म येतं. परंतु मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट अशी की चैतन्य जे आहे ह्या कर्मापासून अलिप्त आहे. तुम्ही याच्या पलीकडं आहात, लक्षात आहे. कारण कर्माचा आणि परमेश्वराचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही आहे, कसलाच संबंध नाही आहे. तो जो आहे परमेश्वर हा प्रत्येकाच्या हृदयात आहे, लक्षात घ्या. तो जो प्रत्येकाच्या हृदयात आहे, तुमच्याही हृदयात आहे, किंबहुना तुमच्या हृदयात आहे म्हणजे सगळ्याच्याच हृदयात आहे असंही म्हटलं. जे पिंडी ते ब्रह्मांडी, बरोबर आहे. तो मुक्त आहे, तो ह्या सर्व बाबीपासून मुक्त आहे. म्हणजे तुझे परिघावरच्या गोष्टी जर तुम्ही बाजूला केल्या तर तो जो हृदयात बसलेला आहे तो ब्लॉझम होईल किंवा त्याचं प्रगटन होईल असंही म्हटलं तरी चालेल. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, परिघ जर केंद्रबिंदूत लुप्त झाला तर काय होईल, तो अनंत बनेल. लक्षात तुमच्या, परिघ जर केंद्रबिंदूत लुप्त झाला तर तो काय बनला, अवकाशाचा भाग बनला आणि तो अनंत बनला, तो परमेश्वर बनला असंही म्हणू आपण. सतत जे काही धावणारं मन आहे ना मित्रांनो, तर त्या मनाला थोडीशी जर भावनेची जोड असेल आणि तुम्ही प्रार्थना करत असाल, भक्ती करत असाल, तर ती मात्र परमेश्वरापर्यंत पोहोचते. म्हणजे त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर साखरेची बाहुली पाण्यात टाकली तर ती विरघळणार, बरोबर आहे. तद्वतच त्याप्रमाणे तुम्ही भक्तिभावाने परमेश्वरात डिझॉल्व्ह होऊ शकता किंवा तुमचं विसर्जन तिथं होऊ शकतं आहे, हे मात्र निश्चित. पण तुमचं मन त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. त्याच्याशी ज्यावेळेस एकरूप होतं त्यावेळेस डिझॉल्व्ह होण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. गुरुजींनी हे सांगितले की परमेश्वर, गुरु आणि सेल्फ म्हणजे स्व चैतन्य हे तिन्ही वेगवेगळे नाही, ते एकच तत्व आहे. बघा, लक्षात घ्या तुम्ही, गॉड, गुरु अँड सेल्फ आर वन असं म्हटलेलं गुरुजींनी. मग हे सगळी एकच तत्व आहेत. मित्रांनो, एक तत्व आहे हा जर विचार केला तर आपल्याला हे जे ज्ञान येतं परंपरेने ते कुठून येतं, ते गुरुमार्फत येतं. आता श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलेलं होतं अर्जुनाला. अर्जुन ज्यावेळेस प्रश्न विचारत होते त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की हे जे ज्ञान आहे ते मी पूर्वी तुम्हाला, ते म्हणले ईश्वरकोला सांगितलं, मनूला सांगितलं, त्याच्यानंतर रवी, अशी ती परंपरा सांगतात श्रीकृष्ण. अर्जुनाला प्रश्न पडतो की तुम्ही आता समोर दिसताय मला आणि तुम्ही सांगता की मी पूर्वी हे ज्ञान सांगितलेलं आहे. तर
ते सांगतात मी अजय आहे. लक्षात आलं का? हे जे ज्ञान आहे ते परंपरेने मधल्या काळात लुप्त झालं, तेच परत रिव्हाईव्ह करत आहे, ज्यापासून मानवाला मुक्ती किंवा मोक्ष म्हणून मिळू शकेल. कृष्ण हे ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस ते काय म्हणतात की सीड्स ऑफ ऑल नोईंगनेस इज प्रेझेंट म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये किंवा प्रत्येकात ते ज्ञान आहेच. बरोबर आहे. सीड्स ऑफ नोईंगनेस इज प्रेझेंट म्हणजे आता हे जर आहे, बघा गमतीचा भाग हा की श्रीकृष्ण तरी देखील संधी करण्यासाठी कौरवाकडे 3 वेळा गेलते, 3 वेळा जाऊन आलते. त्यांना माहीत होतं युद्ध होणार आहे, त्यात कोण जिंकणार आहे. बरोबर आहे. परंतु 3 वेळा संधी करण्यासाठी किंवा युद्ध टाळण्यासाठी केलेले होते. हा जो क्षण आहे ना, हा आत्ताचा हा क्षण हा अनंत आहे. एकाच वेळेस ह्या क्षणात कितीतरी घटना घडतात. काय घडतं? कोणी कुठंतरी भांडण करतं आहे, कोण कुठंतरी घोरतं आहे, कोणतरी झोपलेलं आहे, कोण काय करते, कोण वेगळ्या गोष्टी एकाच वेळेस ह्या पृथ्वी तलावर एका क्षणात असंख्य गोष्टी घडतात. गाय असेल, चारा घेत असेल, समजा बैल असेल, रवंथ करत असेल, कुणी शेतीच्या बांधावर जेवण करत असेल, म्हणजे अनंत घटना एका क्षणात घडतात. मग ते क्रिएचर्सपासून मानवापर्यंत, मुंगी असेल किंवा काय कुठलाही प्राणी काही असेल, तुम्हाला सांगतो हे सगळं एका क्षणात घडतं. आणि याचं नोईंगनेस गुरुजी जेव्हा सांगतात ना, याचा नोईंगनेस गुरुजी सांगतात की मला बऱ्याचशा लोकांच्या जीवनातल्या सिक्रेट्स माहीत आहेत. बघा गंमत. नोईंगनेस ज्याला सिक्रेट्स माहिती आहे की जे कोणालाच माहीत नाही, गुरुजींना माहिती आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन काय म्हणले गुरुजी, परंतु मी माझी स्वतःची ठेवलेली चावी कधीतरी विसरतो. हेही त्यांनी गमतीने सांगितलेलं आहे. म्हणजे नोईंगनेस इज प्रेझेंट एव्हरीव्हेअर. लक्षात आलं का? फक्त तुमचा परीघ बाजूला जायला पाहिजे आणि सेंटरवर तुम्ही येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे एकाच वेळेस ज्ञान आणि अज्ञान हे पॅरलल चाललेलं असतं मित्रांनो. म्हणजे तुमच्या डोक्यावर केस किती आहेत का? तर आहेत. किती केस आहेत ते माहीत नाही. डोक्यावर केस आहेत इज अ नोईंगनेस, ज्ञान झालं. परंतु त्याच वेळेस काय आहे, किती केस आहेत हे अज्ञान आहे, ते माहीत नाही. ह्या पॅरलल पृथ्वीवर हे सगळं चाललेलं आहे. आता तुम्हाला पुढचं सांगेल की या सृष्टीमध्ये ओम जो आहे, ओम हा परमेश्वराची अत्यंत जवळीक नातं सांगणारे किंवा प्रचिती देणारा साऊंड आहे तो ओम. हे ओम म्हणजे काय? अ उ म. म्हणजे आपण हे ऑब्झर्व केलं आहे. अ कुठल्या चक्रावर येतो, उ कुठल्यावर येतो आणि कुठल्या चक्रावर येतो. बरोबर आहे. अ उ म हा सगळ्यात जवळचा सृष्टीतला परमेश्वराची प्रचिती घडवून आणणारा शब्द आहे असं म्हणूया, किंवा ध्वनी आहे. बरोबर आहे. तर या ध्वनीचा विचार केला तर ओम हा सर्व धर्मांनी स्वीकारलेला आहे, हे लक्षात घ्या. याच्यात कसं आहे की डिस्टॉर्टेड फॉर्म जो दिसतो तुम्हाला, आमीन दिसतो. म्हणजे याच्यामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये आमीन, किंवा आपण याच्याही पुढं जाऊन असं म्हणू की प्रत्येक धर्माने, म्हणजे तो शीख असेल, जैनिझम असेल, बौद्ध असेल, ओम हा युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे. लक्षात तुमच्या युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड ओम आहेच आहे. आता तुम्ही म्हणाल हे जर आहे तर आता याच्या पुढं काय, म्हणजे पुढची स्टेज काय आहे की आपल्याला लास्टली काय आहे, तर आपल्या योगा हा महत्त्वाचा पार्ट आहे. बरोबर आहे काही टू कनेक्ट विथ द गॉड जर व्हायचं असेल तर आपल्याला तर जपा जो आहे हा एक असा ध्वनी आहे की जो तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची भावना देतो. जपा जो ध्वनी काय करतो, तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची भावना देते. आता कसं आहे तुम्हाला सांगतो, आपण साधं भौतिक उदाहरण घेतलं की आंबा हा शब्द जर तुम्ही तोंडातून उच्चारला तर तुमच्यासमोर लगेच आंब्याचं चित्र उभं राहतं. बरोबर आहे. आंब्याचं चित्र उभं राहील. मग तो हापूस असेल, रत्नागिरी असेल, कुठलाही असेल, वाट एव्हर इट मे, देवगड असेल किंवा इतर जाती आहेत. आंब्याचं चित्र तुमच्या अगदी काय म्हणतो त्याला, तोंडाला पाणी येतं असं.
म्हणजे काय झालं, हा नुसता शब्द उच्चारला तर त्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात आली. बरोबर का? तर तद्वत्वाच किंवा त्याचप्रमाणे जर नुसती परमेश्वराची आठवण जरी काढली, स्मृती जरी झाली, तरी तुम्ही त्याला आठवता आणि तुम्ही विशाल होता. तुम्ही जे काही संकुचित असाल हर्टनं, ते लगेच विशाल होता त्या नावानेच नुसते. तुम्हाला काय होतं, तुमचं मन उन्नत होतं. मन काय होतं? उन्नत होतं. सर्व अडथळे दूर जातात. सर्व अडथळे तुमचे जीवनातले दूर जातात. क्लिअरिटी येते आणि अपलिफ्टमेंट पण येते. यामुळे मित्रांनो, हे जरी असलं म्हणजे हे क्लिअरिटी येते, अपलिफ्टमेंट येते या नावाने, पण तरी देखील जीवनात आणखी काय माहिती आहे, काही अडथळे येतं की जे ह्या गोष्टीला पूरक नाहीत, असं काही धरू. मग ते कुठले अडथळे की ज्यामुळं आपल्याला आपला प्रवास खंडित होऊ शकतो या मार्गावरचा, तर ते 9 प्रकारचे अडथळे सांगितले ते गुरुजी. व्याधी, पहिला अडथळा काय? व्याधी. म्हणजे तुम्ही काय असतंय, शरीर आजारी, आपण असं म्हणूया, शरीर आजारी पडतं आणि मन बेचैन राहतं. किंवा आणखी काय, काहींची मन रिटार्डेड माइंडची माणसंही काय असू शकतात. ही व्याधी झाली एक प्रकारची. आता हा जर थोडासा अभ्यास केला तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस तुम्हाला काही करायचं नाही, टी व्ही बघायचं आहे काय, त्यावेळेस तुमचं अंग दुखणार नाही, मित्रात गप्पा मारताना अंग दुखणार नाही. परंतु तुम्ही जर आपल्याला योगा करायचा म्हटलं तर मग तर तुमचं अंग दुखायला लागतं. बरोबर आहे? टी व्ही पाहत असताना काही नाही किंवा कुठल्याही एंटरटेनमेंटमध्ये तुम्हाला त्याचा जाणीव होत नाही. परंतु आपण जर काही कोर्स करायचं म्हटलं तर तुमचं शरीर आजारी पडतं किंवा व्याधी होती. बरोबर आहे? त्यानंतर काय आहे मित्रांनो, दुसरा जो भाग आहे की जो अडथळा ठरू शकतो जीवनाला, तुमच्या प्रगतीपथाला या वाटेवरच्या, तो आहे संशय. संशय हा कसा आहे? 3 प्रकारचा संशय. म्हणजे स्वतःवर संशय, टेक्निकवर संशय, तंत्रावर संशय, अजून तुम्हाला याच्यावर पण संशय, कशावर? गुरुवर संशय. संशय हा माणसाला नष्ट करतो, एवढं नक्की सांगतो तुम्हाला. स्वतःवर संशय म्हणजे कसं की तुमच्या ज्या कॅपॅबिलिटीज आहेत त्याच्यावर संशय येणार आहे, इनकॅपॅबिलिटीजवर येणार नाही. किंवा ज्या पॉझिटिव्ह गोष्टी असतील त्याच्यावर तुम्हाला संशय निर्माण होतो, निगेटिव्ह गोष्टीवर होणार नाही. कुणी जर म्हटलं की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तर शंका येणार तुम्हाला, पण द्वेष करतो म्हटलं तर शंका येणार नाही. किंवा अजूनही सांगतो, एखाद्या माणसाने तुमच्याशी खूप चांगला वागण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर संशय येतो की याच्या पाठीमागं इतका चांगला वागतोय म्हणजे त्याच्या डोक्यात काहीतरी आपल्याविषयी वेगळं असेल. हा एक प्रकारचा संशय आहे. कधी कधी गुरुवर संशय आहे, अप टू व्हॉट, कितपर्यंत आहेत, मला सूट आहे का, त्यांचं ज्ञान काय आहे, असं हा सगळा संशय झाला. टेक्निकवर संशय, मी जे करतो किंवा मला जे हे टेक्निक तंत्र मला फिट आहे का, काही तंत्र चुकीचं आहे. म्हणजे हे जे संशय आहे हा माणसाला प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा नाही. म्हणजे तुम्हाला मी पाठीमागंही म्हणलं होतं की ज्ञानेश्वर माऊली ती ओवी तुम्हाला मी ऐकवली, ती संशयाहून थोर आणिक नाही पाप घोर, ही विनाशाची वागुर प्राण्याशी. म्हणजे ही जे संशय आहे तो तुम्हाला विनाशाकडे नेणार आहे हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे हा एक प्रकारचा तुमचा जो काही अडथळा आहे तो हा एक अडथळा प्रगतीपथावर नेण्याचा. तिसरी जी गोष्ट आहे ते प्रमादा. प्रमादा म्हणजे काय की तुम्हाला आपण असं म्हणूया की एखादी चुकीची गोष्ट आहे, चुकीची गोष्ट ही तुम्हाला माहीत पण आहे बरं का मित्रांनो, पण तरी देखील तुम्ही करता, त्याला म्हणायचं प्रमाद. चुकीची गोष्ट आहे तुम्ही तरी माहीत असूनही करता म्हणजे प्रमाद. त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर समजा तुम्ही आता काय केलं, जेवण केलं नाही, बरोबर आहे का, आणि जेवण केल्यानंतर तुम्ही काही काळ थोड्याच वेळात विरोधी पदार्थ खाता. जो जेवणाचा आपण जे जेवलं ते विरोधी पदार्थ खाता, मग त्याच्यावरून तुम्हाला नंतर वॉमिटिंग होईल, पोटाला त्रास होईल. पण हे तुम्हाला माहीत आहे बरं का, हा विरोधी पदार्थ आहे, हे खाल्ल्याने त्रास होतो, तरी देखील खाणार. बरोबर आहे? म्हणजे याच्यातून काय निष्पन्न झालं? प्रमाद झाला. हा तुमच्या खूप मोठा अडथळा झाला. तुम्ही त्या वाटेला जायचं कारण नाही.
का तुम्हाला माहीत आहे की याचा त्रास होणार आहे, तरी देखील तुम्ही तो त्रास करता, म्हणजे हे एक प्रकारचा प्रमाद आहे. त्याच्यानंतर जर काय असेल तर आलस्य, म्हणजे जडत्व असतं, आळस असतो माणसाला. म्हणजे इतका आळस की खूप कंटाळा, म्हणजे आपण त्याला कफ प्रकृतीचा माणूस म्हणतो ना, अगदी उठायचा कंटाळा, कशाच्या सगळ्याच गोष्टीचा कंटाळा, तो खूप स्लो राहणार, म्हणजे आळस असणार, स्लो असणार. ह्या दोन गोष्टी आहेत. काही काळ इंटेन्शनली तो दुर्लक्ष करतो आणि काही वेळ आळसामुळे दुर्लक्ष होतं मित्रांनो. म्हणजे आसन प्राणायाम नकोच, जाऊ द्या आता, सोडून द्या, नकोच आता, असं थोडंसं. आळस हा सुद्धा तुमच्या प्रगतीतला अडथळा आहे. अविरती, त्याच्यानंतरचा अडथळा काय? अविरती. अविरती म्हणजे काय? एकच ज्ञानेंद्रिय आहे त्याच्यामध्ये गुंतून पडणे, एकच ज्ञानेंद्रिय. असे बरेचसे लोक आहेत की एका ज्ञानेंद्रिय, म्हणजे काहींना कसं आहे, मोही आवडतो, सतत मोही बघत बसणार त्या ज्ञानेंद्रियात, म्हणजे पाहणे पाहणे आणि पाहणे. पण काही तर वयस्कर माणसं असतील, 85-80 काय वॉट एव्हर इट मे बी, आपण असं ते सुद्धा त्यात अडकून बसतात, किंवा जे आपण ब्लू फिल्म म्हणतो त्या पाहणे. म्हणजे यू आर इनकॅपेबल, तुम्ही हे सगळं करण्यास इनकॅपेबल आहात, तरी देखील तेच पाहणं म्हणजे हे विरती झाली. बरोबर आहे. त्या बाबतीत तुम्हाला आणखी एक सांगेल मी की गुरुजींनी सांगितलं तर मुल्ला नसरुद्दीनचा 75वा वाढदिवस होता. त्यांना विचारलं की तुमची प्रियसीबद्दलची मतं काय, किंवा गर्लफ्रेंडची मतं काय? नाही म्हणलं, आता मागच्या 3 दिवसापासूनच मी हा विषय डोक्यातून काढून टाकलेला आहे. मित्रांनो लक्षात आलं, म्हणजे तुम्ही अविरती जो हा गुण आहे, हा तुमचा प्रगतीतला खूप मोठा अडथळा आहे. त्यानंतर भ्रांतिदर्शन. भ्रांतिदर्शन म्हणजे काय? हॅलोजिनेशन. म्हणजे हॅलोजिनेशन इन द सेन्स कसं, तुम्ही नाही आहात, पण मी स्वतःला सुपरस्टार समजेल, मी खूप माझ्याविषयी अशा प्रचंड मोठ्या कल्पना करणे, किंवा मी उद्या एखाद्या देशाचा राष्ट्रपती बनेल, पंतप्रधान बनेल. दीज आर ऑल हॉलोजेशन. ह्याच्या ह्या कल्पना आहेत मित्रांनो, की ज्या तुम्हाला त्या गुंतून पाडतात आणि तुमच्या प्रगतीला अडथळा ठरतात. आता ॲक्च्युली कसं आहे की ह्याच्यात योगमायाचा विषय असतो आहे. म्हणजे स्वतःविषयी तर झालं, तुम्हाला सांगितलं मी स्पेशल वगैरे आहे. काही वेळेस तुम्ही साधना करता आणि काही घटना तुमच्या 1 वेळ 2 वेळ तुमच्या कन्सेप्टप्रमाणे किंवा तुमच्या विचाराप्रमाणे घडत राहतात. परंतु तुमचं जर पूर्ण हॅलो आणि एम्प्टी नसाल, तर 3ऱ्या वेळेस तुम्हाला किंवा 4थ्या वेळेस ती घटना तशी घडणार नाही. ही एक प्रकारची योगमाया. म्हणजे तुम्ही जर पूर्ण हॅलो आणि एम्प्टी नसाल, तर काही तुमचे प्रेडिक्शन्स असतील ते नक्कीच चुकतील, हे निश्चित आहे. म्हणजे भ्रांतिदर्शन हाही तुमच्या प्रगतीतला अडथळा आहे. तदनंतर आलं अलब्ध भूमितत्व. अलब्ध भूमितत्व म्हणजे काय? तर मी खूप दिवस झालं साधना करतो आहे, लक्षात, खूप दिवस झालं साधना करतो, पण माझ्यात प्रगतीच होत नाही, हे नेहमी वाटतं. खूप साधना करतो, सगळं करतो, परंतु माझ्यात प्रगती होत नाही. मग ते सतत खटकत राहणार की 5 वर्ष केले, रोज कोर्स करतो आहे, कोर्स करतो अधूनमधून, रोज क्रिया करतो, तरी देखील मला पाहिजे तो म्हणजे प्रगती माझी दिसत नाही. तर हा जो आहे अलब्ध भूमितत्व, हा सुद्धा एक प्रकारचा जीवनातला अडथळा आहे मित्रांनो. नंतरचा अडथळा आहे तो अनअवस्थितत्व. म्हणजे काय? तर मला शांत वाटतं, आनंदी वाटतो. बघा गंमत आता, की मी कोर्स केला आनंदी, नंतर मी त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का, घरी क्रिया करायला लागलो, आनंद. परंतु तो जो आनंद आहे कोर्स केल्यानंतर, घरी आल्यानंतर, तो टिकून राहत नाही. बरोबर आहे. म्हणजे आनंदी तेवढंच वाटणं थोड्या वेळापुरतं, आणि नंतर काय होणे, निघून जाणे. लक्षात आलं. म्हणजे स्थिरता किंवा स्टॅबिलिटी ही येत नाही.
म्हणजे ते जे तुम्हाला राहायला पाहिजे, स्टेबल राहायला पाहिजे, ते इट डझंट स्टे, ते थोड्या वेळा निघून जातं. तर हे अनावस्थित तत्व आहे मित्रांनो. तर या अशा प्रकारच्या 9 प्रकारच्या तुम्हाला मी काय सांगितले, अडथळे सांगितले ते जीवनातले, की ज्यामुळे काय होते, आपल्या प्रगतीला बाधा येते. बरी ह्या अडथळे आल्यामुळं काय होतं, जेव्हा आता अडथळे आले, प्रगती होत नाही, मग त्याचं परिणाम काय होतात, तर त्याचे परिणाम असे होतात की तुम्हाला दुःख होतं, सॅडनेस येतो, द्वैरमानस्य किंवा बिटरनेस येतो, बरोबर आहे. आणि अंगमेव जयते, शरीर अस्थिर राहतं, तुमचं शरीर आणि मन याचं कोऑर्डिनेशन राहत नाही, असं म्हणून अंगमेव जयतेमध्ये काय, शरीर आणि मन याचं कोऑर्डिनेशन राहत नाही. म्हणजे जसा एखादा दारोडा माणूस कधी उजवीकडे झुकतो, कधी डावीकडे झुकतो, म्हणजे देर इज नो कोऑर्डिनेशन ॲट ऑल, तर ते अंगमेव जयते. म्हणजे हा परिणाम झाला तुमच्या अडथळ्यांचा. नंतर प्रश्वासा म्हणजे काय, तर तुमचं जी श्वासोश्वासाची जी लय आहे मित्रांनो, श्वासोश्वासाची जी लय आहे ती सारखी न राहणे किंवा लय बिघडणे असंही म्हणूया आपण. तुम्हाला मी आता त्यातले अडथळे सांगितले, अडथळ्याचे परिणाम बी सांगितले. मित्रांनो, पुढील भागात आपण काय विचार करणार आहोत, या अडथळ्यातून बाहेर कसे पडायचे याविषयी पुढील भागात पाहूया. तोपर्यंत थांबूया. जय गुरुदेव, जय हिंद, जय महाराष्ट्र.